पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं ही दरवाढ। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेल सुद्धा 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख तर निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू। काँग्रेसची ट्विट करत टीका। रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा। माळनाका परिसरातल्या पंपाबाहेर 250 ते 300 रिक्षा रांगेत सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच वाहनांची रीघ। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे ही दरवाढ। तर वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्याच्या दिशेने एल्गार तर सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक। राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार। मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू। जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं हा निर्णय। पालिकेकडून आता पाणी जपून वापरण्याचंही आवाहन। निवडणूक आयोगाकडूनच मतदारांच्या एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीर। महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार तर 37 कोटी 63 लाख मतदारांची पडताळणी केली जाणार। पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर। यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार तर ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर राहणार। गौतम अदानींविरोधातील लाचखोरी भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिका न्याय विभागाची योजना तर अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे हा निर्णय। अमेरिकी करदात्यांच्या पैशांच्या घोटाळ्याचा तपास बंद होण्याची शक्यता।